मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आटोक्यात आणण्याकरता आता पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे। मुंबईतील विविध भागात विविध उपाययोजना हे राबवले जात आहे आणि त्या उपाययोजनाची पाहणी आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली। आज सकाळी ते पश्चिम उपनगरातील बँड्रा सांताक्रूज या परिसरात त्यांचा दौरा होता। या दौऱ्यादरम्यान त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना आदेश दिले की रस्त्यावरची धूळ आहे ती नियमितपणे साफ करावी, रस्त्यावर नियमितपणे जे पाणी टाकावं ज्यामुळे जी धूळ आहे प्लस जे वायूमध्ये पसरणारे जे प्रदूषणाचे कीटाणू आहेत ते देखील ते जमिनीमध्ये बसतील। त्याचबरोबर ते फॉग मशीन आहे, त्याचबरोबर जी रस्ते साफ करण्याची ऑटोमॅटिक मशीन आहे या सर्वांची पण देखील त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली। या पाहणी दौऱ्यादरम्यान पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल देखील त्यांच्यासोबत होते। पुणे मेट्रो देखील आता मिळकत कराच्या जाळ्यात अडकलेली आहे। नागपूर असेल किंवा मुंबई असेल या ठिकाणी ज्या पद्धतीने कार्यप्रणाली चालते तशीच आता पुण्यात देखील कार्यपद्धती सुरू होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे तो महापालिकेच्या आयुक्तांनी मंजूर केल्याची माहिती मिळते आहे। महामेट्रो करून जो कर आहे तो भरला जातो, पण इतके दिवस जी टोलवाटोलवी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने केली जात होती त्याच्या सगळ्या गोष्टींबाबत महापालिका आयुक्तांनी सगळी माहिती घेतली आहे आणि आता नागपूर आणि मुंबईप्रमाणे पुण्यात देखील जो महामेट्रोकडून कर आहे मिळकत कर तो भरला जाणार आहे तशा पद्धतीची माहिती पालिका प्रशासनाकडून दिली गेलेली आहे। आतापर्यंत मुंबई आणि नागपूरमध्ये ही सगळी पद्धत अवलंबली जात होती, मात्र आता ही सगळी कार्यपद्धती पुण्यात देखील अवलंबली जाणार आहे आणि या सगळ्या प्रक्रियेला येत्या पुढच्या काळात गती मिळेल अशी आशा आहे। वर्धेच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून परिवर्तन जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे। हिंगणघाट तालुक्यातील पोहना येथून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत या यात्रेची सुरुवात करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकरता हा मतदारसंघ नेहमीच सोडण्यात येतो। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे समीर कुनावर यांनी राष्ट्रवादीला पराभवाचा दणका दिला आहे। भाजपाचे समीर कुनावर सध्या मजबूत स्थितीत आहे, परंतु राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाकडून माजी आमदार राजू तिमांडे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे। तसेच मनसेमधून नव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले अतुल वांदिले हे सुद्धा उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परिवर्तन जनसंवाद यात्रा या मतदारसंघात काढण्यात आली, परंतु या यात्रेलाही अंतर्गत गटबाजीचा फटका बसलेला दिसून आला। या परिवर्तन जनसंवाद यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तर दिसत आहे, परंतु मतदारसंघातील अनेक बडे नेते या परिवर्तन जनसंवाद यात्रेतून गायब असल्याचे दिसून आले। ही जनसंवाद यात्रा खरंच परिवर्तन घडवेल का हे येत्या काळातच दिसून पडेल। जगात विकल्या जाणाऱ्या हिऱ्यांपैकी बहुतांश हिरे सुरतमध्ये तयार होतात। हीच गोष्ट लक्षात घेऊन सुरतमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे। 4500 कार्यालय असलेल्या आयकॉनिक सुरत डायमंड बाजारामध्ये आजपासून हिऱ्यांचा व्यापार सुरू होत आहे। मुंबईतील 26 व्यापारी सुरतमध्ये कार्यालय स्थलांतरित करणार आहेत। सुरत डायमंड बोर्सची 135 कार्यालय आजपासून औपचारिकपणे व्यवसायासाठी उघडली जातील। 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी कायमस्वरूपी कार्यालय बंद केल्यानंतर मुंबईहून सुरतला स्थलांतरित होणार आहेत। धुळे जिल्ह्यात रब्बीचे 90,000 हेक्टर इतके पेरणीलायक क्षेत्र आहे, मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे रब्बीच्या पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे। आतापर्यंत केवळ 3,500 हेक्टरपर्यंतच रब्बीची पेरणी झाली आहे। त्यात ज्वारीची पेरणी अधिक आहे। 2,500 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे, मात्र जास्त पाणी लागणाऱ्या गहूसारख्या पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 300 हेक्टरवरच गहू पिकाची पेरणी झाली आहे। भूगर्भातील पाणी पातळी खालावली असल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात आहे। या यात्रेदरम्यान ते बीड जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि महिलांशी संवाद साधत आहेत। आज सकाळी रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला प्रारंभ झाल्यानंतर त्यांनी एका चहाच्या हॉटेलला भेट दिली। या ठिकाणी भेट देत त्यांनी या चहाच्या हॉटेलच्या मालकाशी संवाद साधला। या युवकाने आपण शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराला प्राधान्य दिल्याचे सांगितले। अशाच पद्धतीने बीड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील युवकांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे। बीड जिल्ह्यात कुठलाही मोठा उद्योग व्यवसाय नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना एकतर ऊसतोडीला जावे लागते किंवा कामाच्या शोधात पुणे मुंबईचा रस्ता धरावा लागतो। अशा स्थितीत बीड जिल्ह्यातच काही उद्योग व्यवसाय सुरू केल्यास बीड जिल्ह्याच्या विकासासही हातभार लागेल, तसेच त्या युवकाच्या
उदरनिर्वाहाचा प्रश्नही सुटेल असे रोहित पवार यावेळी म्हणाले. राजकीय पुढारी नेहमी वेगवेगळे आंदोलन करून प्रशासनानं आपलं म्हणणं मांडत असतात. असंच एक आंदोलन BRS पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आलेलं आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याला जोडणारा जो राज्यमार्ग आहे धाबा गोंडपिंपरी हा मागील 5 वर्षापासून रखडलेला आहे. त्याचाच निषेध म्हणून उपहासात्मक प्रशासनाला टोला लागवण्यासाठी BRS पक्षाचे भूषण फुसे यांनी धाबा बसस्थान परिसरात जिलेबी वाटत प्रशासनाला उपहासात्मक टोला लगावलेला आहे. धुळे शहरातील संभाजी उद्यान या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांचे स्मारक प्रस्तावित आहे. यासाठी महानगरपालिकेकडून चबुतऱ्याचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. मात्र आता छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीने या बांधकामावरती आक्षेप घेतला आहे. चबुतऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्मारक समितीने केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चांगल्या दर्जाचं काम करावं अशी मागणी स्मारक समितीकडून करण्यात आली आहे. या चबुतऱ्याचे काम चांगल्या दर्जाचे न केल्यास आंदोलन छेडू असा इशारा देखील छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीकडून देण्यात आला आहे. शिर्डीच्या साई मंदिरात दररोज रात्री 10 वाजता आरती होते. त्यापूर्वी साधारणतः अर्धा तास आधी ज्या दर्शन रांगा आहेत त्या बंद केल्या जातात. सध्या शिर्डीला मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळे साई संस्थांच्या नवीन दर्शन रांगेचे जे पूर्ण 12,000 होते, म्हणजे साधारणतः 12,000 भाविक जे आहेत त्या दर्शन रांगेत होते. त्यामुळे साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी काल रात्री 9:30च्या 5 मिनिटं आधीच दर्शन जी रांग आहे ती बंद केली होती. मात्र त्या ठिकाणी जे काही भाविक होते त्यांचे काही जे साथीदार होते ते मंदिर दर्शन रांगेच्या आतमध्ये गेले होते आणि काही बाहेर होते. त्यामुळे त्यांचा आणि साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा काल रात्री मोठ्या प्रमाणात शाब्दिक जी चकमक आहे ती झाल्याचं दिसून आलं आहे. साई भक्तांची मागणी होती की आम्हाला दर्शन रांगेत सोडलं जावं, तुम्ही 5 मिनिटं आधी दर्शन रांग का बंद केली असं साई भक्तांचं म्हणणं होतं. मात्र साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की 9:30 वाजले आहेत, दर्शन रांगा आता बंद होत आहे. त्यावरूनच शाब्दिक वाद जो आहे तो साई भक्त आणि सुरक्षामध्ये झालेलं दिसून आलं आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट फैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत झालेले आहेत. कारण काल रात्री 2 गटात आमने सामने वाद झाला आणि हा तणाव इतका मोठा होता की पोलिसांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. सध्या घटनास्थळी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. सध्या अकोट फैल परिसरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 15पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे कापूस उत्पादनात प्रचंड अशी घट आली आहे. तसेच कापूस तोडणीसाठी मजूर शोधण्याची धावपळ करावी लागत आहे. तर दुसरीकडे कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस घरात साठवण करून ठेवत आहे. गेल्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या आशाने कापूस साठवून करून ठेवला होता, परंतु शेवटपर्यंत चांगला भाव न मिळाल्याने कमी भावात कापसाला विक्री करावा लागला होता. तशीच परिस्थिती यावर्षी देखील शेतकऱ्यांसमोर उद्भवली आहे. शासनाच्या CCI केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यापारी हे मनमानी पद्धतीने कापूस खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून शासनाच्या CCI केंद्र सुरू करून कापसाला योग्य भाव मिळावा अशी मागणी आता कापूस उत्पादक शेतकरी हे करू लागले आहेत. गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. एकीकडे 2024 पर्यंत सर्वांना घर असेल असं सुद्धा सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या शेलू खडसे या गावामध्ये ग्रामपंचायतीकडून वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी नागरिक राहत आहेत त्यांना त्यांच्या हक्काच्या घराचे 8 दाखले दिले जात नाही आहेत. वास्तविक 2011च्या पूर्वीचे जे अतिक्रमण आहे ते जे शासकीय जागेत झालेले असतील त्यांना नियमनाकूल करून त्यांना दाखले देण्यात यावेत, 8 देण्यात यावेत असा नियम आहे. मात्र तरी देखील स्थानिक राजकारणामुळे ग्रामपंचायतकडून त्यांचे हक्क हे डावलले जात आहेत आणि म्हणून पात्र असून देखील हे ग्रामस्थ विविध घरकुल योजनांपासून वंचित राहत आहेत. या संदर्भात नुकतंच ग्रामस्थांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि कारवाईची मागणी केलेली आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यात केशव धुंदे नामक शेतकऱ्याने अतिशय चिकाटीने डोंगराळ भागामध्ये 1 एकरामध्ये सीताफळ शेतीची लागवड केली आहे. तसे वर्षभरात वर्षाकाठी त्याला 3 ते 4 लाखाचे उत्पादन होत असल्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सीताफळ लागवडी व फळभाज्या लागवडीकडे जास्तीत जास्त भर द्यावा असे देखील या शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सीताफळ लागवडीतून वर्षाकाठी योग्य नियोजन करून लावल्यास
चांगले उत्पादन मिळत असल्याचं देखील या शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. मुंबई आणि गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार वर्ग कामासाठी येत असते. दिवाळी संपल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार तसेच बंगाल येथून मुंबई, सुरत येथे जाणाऱ्या मजूर प्रवाशांच्या संख्येत प्रचंड अशी वाढ झाली आहे. जळगावहून सुरतकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या हे सर्व फुल येत आहेत. या गर्दीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक सुरत किंवा मुंबई जाणं सध्या तरी टाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसलेला आहे. CBI अहवाल लीक प्रकरणात अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत यांच्यावर पुरवणी आरोपपत्रात सादर करत ठपका ठेवण्यात आला. 100 कोटीच्या खंडणी प्रकरणी CBIच्या तपासामध्ये अनिल देशमुख यांच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचा अहवाल प्रसारमाध्यमांशी लीक झाला. याच प्रकरणात पुरवणी आरोपपत्रात चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून यांच्यावर CBI अहवाल लीक प्रकरणात सहभाग असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. कार्तिक शुद्ध एकादशी 23 नोव्हेंबर रोजी असून या कार्तिक यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी 5000 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले असून शेकडो CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून यावर नजर ठेवण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी दिली आहे. वर्धेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सकल धर्मघर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात चोंडी येथे सुरू असलेले उपोषण सोडवताना धनगर आरक्षणाबाबत शासनाने दिलेली 50 दिवसाची मुदत संपत असून शासकीय स्तरावर साधं पानही हललं नसल्याची खंत नमूद करण्यात आली आहे. चोंडी येथे धनगर आरक्षणाबाबत जे उपोषण सुरू होते ते उपोषण सोडवताना सरकारने आश्वासन दिले होते, परंतु सरकारने ते आश्वासन पाळले नाही. लवकरात लवकर धनगर आरक्षणाबद्दल विचार न केल्यास समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याला जबाबदार सर्वस्वी सरकार असेल असे या निवेदनातून सांगण्यात आले. यावेळी सकल धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या या भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्यांची संख्या आहे. मात्र सध्या ह्या बंधाऱ्यांना पाण्याच्या गळतीचं ग्रहण लागल्यामुळे यंदा या भागात मोठा दुष्काळाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. एकतर यंदा पावसाचं प्रमाण कमी होतं, मात्र सध्या बंधाऱ्यांना ढापे टाकले आहेत. मात्र हे ढापे खराब असून बंधाऱ्यांच्या भिंतीला देखील चिरा गेल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. लाखो लिटर जर पाणी अशा प्रकारे वाया गेलं तर भविष्यात शेतकरी करणार काय अशी शेतकऱ्याला चिंता पडली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात होणारं बाष्पीभवन तसंच सध्या पाण्याचा होणारा उपसा आणि भविष्यात पुढील काळात होणारी ही बंधाऱ्याची पाण्याची गळती यामुळे लवकरच या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचं संकट सामोरं उभं राहणार आहे. 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये नाशिकमध्ये महाशिव पुराण कथा पार पडणार आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि याच दरम्यान लाखोंच्या संख्येनं नाशिकमध्ये भाविक दाखल होणार आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये VIP दर्शन सेवा ही बंद करण्यात आलेली आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या काळात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो पत्रव्यवहार केला जाईल त्यांनाच या ठिकाणी VIP दर्शन दिलं जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला 200 रुपये देणगी घेऊन VIP दर्शन जे सुरू करण्यात आलेलं आहे ते मात्र या काळामध्ये सुरू राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरियड गाव या ठिकाणी एका तरुणाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता आणि गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि गावकऱ्यांनी टायर जाऊन घटनेचा निषेध केला. त्याचबरोबर गावामध्ये बैलगाडी असेल ही आडवी लावून या ठिकाणी मोठा तणाव जो आहे काही वेळासाठी पाहायला मिळाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेत गावामध्ये मोठा फौजफाटा जो आहे बंदोबस्त जो आहे हा लावला होता आणि तात्काळ आरोपीला अटक देखील केलेली आहे आणि आता सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. अहमदनगर शहरासह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसापासून व्यापाऱ्यांवर हल्ले करून त्यांना लुटण्याचा प्रकार सुरू झाला आहे. गेल्या 15 दिवसामध्ये अहमदनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. व्यापाऱ्यांनी पोलिसांना CCTV देखील दिले. मात्र गेल्या 15 दिवसांमध्ये आरोपींना अटक न झाल्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे आक्रमक झालेत. अहमदनगर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे यांची आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेऊन
येत्या 8 दिवसांमध्ये या लुटणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक न केल्यास अहमदनगर शहरातील बाजारपेठा बंद करून आंदोलन करण्याचा इशाराच आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये व्यापारी जेव्हा आपली दुकाने बंद करून घरी जातात त्याचवेळी हे जे चोरी करणारे लुटारू आहे हे व्यापाऱ्यांवर हल्ले करतात, बंदुकीचा तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम हे लंपास करतात। गेल्या 15 दिवसामध्ये असे अनेक गुन्हे घडले असून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असताना देखील आरोपी अद्यापही अटक नाहीये। त्यामुळे आता आमदार संग्राम जगताप हे आक्रमक झाले असून येत्या 8 दिवसामध्ये आरोपी अटक न झाल्यास बाजारपेठा बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा जगताप यांनी दिलाय। पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाचा गाळप कमी होणार। पावसाने दडी दिल्यामुळे राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे। त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यांचा समावेश आहे। त्याच्यामध्ये बारामती असेल, इंदापूर असेल, पुरंदर असेल, दौंड असेल या भागात दुष्काळ जाहीर केला आहे आणि याच भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन देखील घेतले जाते। परंतु पावसाने दडी दिल्यामुळे यंदाचा ऊसाचा उतार जो आहे तो कमी पडणार आहे। यंदा जिल्ह्यात 2023-24च्या हंगामात 1,51,90,000 टन इतका ऊसाचा गाळपाचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र दुष्काळी स्थितीमुळे अपेक्षेपेक्षा कमी ऊसाचा गाळप होण्याची दाट शक्यता कारखान्यांकडून वर्तवण्यात येत आहे। राज्यात 1 नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झालेला आहे। जिल्ह्यातल्या 6 सहकारी आणि 4 खासगी मिळून 10 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालेला आहे। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 10,000 किलोचा मसाले भात तयार केला। आज नागपुरात असणाऱ्या आदिवासी मेळाव्यासाठी हा भात तयार करण्यात आला होता। वनवासी कल्याण आश्रम आणि ब्राह्मण सभा मैत्री परिवाराच्या वतीने हा मसाले भात तयार करण्यात आला होता। हा मसाले भात 25,000 आदिवासी बांधवांना वितरित करण्यात आला।